आणि 2 दिवस महाराष्ट्राला द्या, या पद्धतीचं नियोजन केलं तर काही अडचण नाही. या प्रकारे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं साधारण नियोजन करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. आणि मला तर कामाची आवड असल्यामुळं मला नेहमीच या सगळ्या गोष्टीचा उत्साह त्या ठिकाणी असतो. त्या पद्धतीनं पण फार गर्दी म्हणजे एक एक शाळा एक निवेदन आतमध्ये मला सहयोग मध्ये देतो, बाहेर आलो गाडीत बसायला की ते दुसरं देतो आणि पीएकडे तिसरं देतो. आम्ही ज्यावेळेस बसतो अरे हे माझ्याकडे पण आहे, ती म्हणतो दादा माझ्याकडे पण आहे, ते तिसरा म्हणतो दादा माझ्याही हातात आहे. अरे काय आम्ही काय फाडतो का रे तुमची कागद, कशा करता एवढे हे करता. आणि जी गर्दी काय गर्दी आणि अलीकडची फोटो दादा फोटो. आता येताना 10 ठिकाणी मला थांबवलं, फोटो नाही काढून द्यावा तर काय राव अजून महिना नाही झाला याचं बटन आणि लगेच बदलला गडी बदलला. थांबावं तर एखादा नवा चेहरा असा का गुन्हा असणार त्याचा फोटो काढला, वाटच लागली वाटच लागली. तुम्ही बघा आता सध्याच्या पेपरला बातम्या बितम्या काही मंत्र्यांच्या बरोबर ह्याचा फोटो त्याचा फोटो. आता आम्ही गेलो त्या दिवशी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण होते, आम्ही तिथं बसलो असे एक जण उभा राहिला फोटो काढला. आम्हाला काय माहिती त्याचा दादा काय, आम्ही म्हणणार हे काय तुझा दादा फोटो काढतो म्हणजे सगळ्या आखरीतच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आत्ताच सांगू ठेवतो यदा कदाचित कुणाचा चुकीचा फोटो माझ्या बरोबर आला तर ते मला माहिती नव्हतं त्याने गुपचूप काढला हे आधीच सांगून ठेवतो. माझा काही दोष नाही. तरी मग माझ्या सिक्युरिटीला सांगतो, तिथल्या पोलिसांना सांगतो, हे बाबा गुन्हेगारी जगताशी संबंध आठवड्याची संबंध असणारे कोणी तर फिरत असतील तर आमच्या जवळ येऊन देऊ नका. कार्यकर्त्यांनी पण ते लक्षात ठेवलं पाहिजे, नाही तर त्याचा 1 नंबरचा मटक्याचा नांदा. आणि त्याच्यात काय होतं मी नेहमी बघतो, मोठा हार आणला ना की समजावं काहीतरी नक्की याच आपल्याला किंमत मोजावी लागते. एवढा मोठा हार कस काय आणला, एवढं प्रेम कस काय होतो. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी ह्याच्याचा गमतीचा भाग जाऊ दे, हे घडतंय म्हणून मी तुम्हाला सांगतो. कारण मी शेवटी तुमचा प्रतिनिधी आहे. ते म्हणाले जे आले आठवड्यात निवडून गेले काही करते तिकडे जाऊन, असं तुम्हाला वाटायला नको. आमच्या लाडक्या बहिणींना पण वाटायला नको, कारण आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला खूप चांगली साथ दिलेली आहे. त्याच्यावर मी 5 वर्ष त्यांना साथ देणार आहे. या पद्धतीनं ते आपण हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.